आता हा ए जो आहे हा x1 y1 बी चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहे, x2 y2 सी चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत -6k x3 y3 आणि जी म्हणजे सेंट्रॉइडचे दिलेले आहेत 1,5 याला आपण xy असं अझूम करतो बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला आपण लिहून घेतला x कोऑर्डिनेटसाठी x1 x2 x3 बाय 3 आणि y साठी y1 y2 y3 अपॉन 3. आता इथे आपल्याला x दिलेला आहे 1 म्हणून xच्या जागेवर आपण 1 टाकणार आहोत. x1 आपला h आहे h प्लस 2 प्लस -6 म्हणजेच x3 अपॉन 3. हा इकडे गेल्यानंतर इथे 3 येईल, याचं मल्टिप्लिकेशन होईल आणि हे इथे h -6 प्लस 2 म्हणजेच -4. हेन्स h इज इक्वल टू हा 4 जर इकडे गेला तर प्लस होईल म्हणजेच 3 प्लस 4. हेन्स h इज इक्वल टू 7. h ची व्हॅल्यू आपली निघालेली आहे 7. y चे काढून घेऊ, y सुद्धा आपल्याला दिलेला आहे 5 इक्वल टू -6 प्लस 3 प्लस k y3 आपल्याला इथे काढायचा आहे अपॉन 3. हा 3 इकडे मल्टिप्लिकेशनला गेल्यानंतर इथे 5 3 जार 15 इज इक्वल टू -3 हा प्लस 3 आणि हा 6 प्लस मायनस मायनस आणि मोठ्या संख्येचा साइन म्हणून 3 प्लस k. हेन्स 15 प्लस 3 हा इकडे आल्यामुळे साइन चेंज झाला इज इक्वल टू k म्हणजेच k इज इक्वल टू 18. आन्सर लिहावं लागेल h इज इक्वल टू 7 अँड k इज इक्वल टू 18. आपल्याला हे दोन काढायला सांगितलेलं होतं, सेंट्रॉइड फॉर्म्युलाने आपण काढलं. एक्झाम्पल नंबर 9 इथे कंप्लीट झालेलं आहे. Number 10. Find the coordinates of points of trisection of line segment AB with A 2,7 and B 4 -4, -8. इथे आपल्याला ट्रायसेक्शन हा शब्द वापरलेला आहे. ट्रायसेक्शन म्हणजे सुरुवातीला आपण हे जे ए बी लाईन सेगमेंट घेतली याच्यावर एखादा जर पॉईंट घेतला तर इथे याचे 2 सेक्शन फॉर्म होतात. इथे ट्रायसेक्शन आहे म्हणजे तिथे आपल्याला 2 पॉईंट घ्यावं लागेल. तर इथे आपल्याला 2 पॉईंट घेतल्यानंतर याचा 1 2 आणि 3 असे 3 सेक्शन फॉर्म होतात म्हणजेच ट्रायसेक्शन. तर इथे हा ए आणि बी पॉईंट आहे. या ए आणि बी पॉईंटवर पी आणि क्यू पॉईंट आपण घेतलेला आहे. आता याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत म्हणून आपण आतापर्यंत याला x1 y1 आणि x2 y2 असं अझूम करणार होतो. पण आता आपल्याला या दोन पी आणि क्यूचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहे म्हणून याला आपण x1 y1 आणि x2 y2 असं अझूम करू. याचे आता 3 सेक्शन आपण केले म्हणजेच जेवढा ए पी आहे तेवढाच पी क्यू आहे आणि तेवढाच क्यू बी आहे. ए पी जेवढा तेवढा पी क्यू आणि तेवढाच क्यू बी. हेन्स ए पी इज इक्वल टू पी क्यू इज इक्वल टू क्यू बी म्हणजे त्याचे 3 पार्ट झाले. आपण याला इक्वेशन नंबर 1 असं नाव देऊ. आता आपला ए पी जो आहे त्याचा रेशो ए पी अपॉन पी बी आहे. आपण सुरुवातीला ए पी म्हणजे एम घेतला होता आणि आपण जेव्हा 2 सेक्शन केले याचे तेव्हा हा जो रेशो आहे एम घेतला आणि हा जो रेशो आहे तो एन घेतला. आपल्याला सध्या याचा विचार करायचा नाही म्हणून एचा रेशो एम आणि पी बीचा रेशो एन म्हणून ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए पी. आता पी बी म्हणजेच काय आहे पी क्यू प्लस क्यू बी म्हणून आपण इथे पी बीच्या ऐवजी लिहू पी क्यू प्लस पी बी पी क्यू प्लस क्यू बी.
पी क्यू आणि बी हे एकाच रेषेवर आहेत. हेन्स ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू, आता हा ए पी आपल्याला तसाच ठेवायचा आहे आणि पी क्यू प्लस क्यू बी म्हणजेच काय, ए पी. मग आपण पी क्यू हा ए पी एवढाच आहे म्हणून ए पी प्लस क्यू बी हा सुद्धा ए पी एवढाच आहे म्हणून याच्याऐवजी आपण ए पी लिहू. म्हणजेच ए पी अपॉन टॉईस ए पी. हेन्स याचा जो रेशो आहे हा होईल ए पी अपॉन, इथे ए पी जो आहे तो कॅन्सल होईल आणि ए पी अपॉन पी बीचा जो रेशो आहे तो होईल 1:2. आपण त्याला रेशोच्या फॉर्ममध्ये ए पी पी बी हा रेशो होईल 1:2 एवढा. रेशो आपल्याला इथे मिळालेला आहे ए पी आणि पी बीचा, म्हणून आपण लिहू पी डिवाइड्स द सेगमेंट ए बी इन द रेशो 1:2. 1 आणि 2 हा रेशो आपल्याला इथे मिळालेला आहे. आता आपण सेक्शन फॉर्म्युला घेऊ आणि पी क्यूच्या कोऑर्डिनेट्स काढू. सेक्शन फॉर्म्युल्याने आपल्याला आता x1 आणि y1 काढून घ्यायचे आहेत. सेक्शन फॉर्म्युला जो आहे तो ओरिजिनल सेक्शन फॉर्म्युला हा आहे mx2 + nx1 / m+2. आपण इथे आता सेक्शन फॉर्म्युल्याप्रमाणे व्हॅल्यूज टाकून घेऊ. आपल्याला x1 काढायचा आहे 1 × -4 + 2 × 2 आणि रेशोची सम m+n म्हणजेच 1+2. इथे -4 + 4/3 मीन्स 0/3 म्हणजेच x1 = 0. सिमिलरली आपण y1 सुद्धा काढून घेऊ म्हणजेच हे पीचे कोऑर्डिनेट्स आपले निघतील. 1 × -8 + 2 × 7/1+2. Hence y1 = -8 + 14/3 6/3. मोठ्या संख्येचा साइन प्लस असल्यामुळे इथे 6ला प्लस साइन राहणार. हेन्स y1 = 6/3 मीन्स y1 = 2. हेन्स द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी आर 0,2. आपले हे x1 आणि y1 कोऑर्डिनेट्स इथे निघालेले आहे. याचा निघालेला आहे 0 आणि याचा निघालेला आहे 2. हे इथे आपण काढून घेतले. आता आपल्याला सेक्शन फॉर्म्युल्यानेच क्यूचे कोऑर्डिनेट्स काढून घ्यायचे आहेत. जसं आपण ए पी आणि पी बी हा रेशो विचारात घेतला होता, असा आता आपल्याला ए क्यू आणि क्यू बी हे दोन सेक्शन विचारात घ्यायचे आहे. हेन्स ए क्यू अपॉन क्यू बी इज इक्वल टू ए पी प्लस पी क्यू अपॉन क्यू बी. ए क्यू अपॉन क्यू बी इज इक्वल टू ए पी आणि पी क्यू अपॉन क्यू बी. हे एकाच रेषेवर आहेत ए पी आणि क्यू. आता आपल्याला ए क्यू आणि क्यू बीचा रेशो काढण्यासाठी ए क्यू अपॉन क्यू बी म्हणजेच क्यू बी प्लस क्यू बी अपॉन क्यू बी. हे झालं आपलं इक्वेशन नंबर. आपण सुरुवातीला पी क्यू = ए पी = क्यू बी हे इक्वेशन नंबर 1 पाहिलेलं होतं. त्यावरूनच आपण हे इथे लिहिले क्यू बी प्लस ए पीच्या ऐवजी आपण क्यू बी असं इथे लिहू शकतो. हेन्स ए क्यू अपॉन क्यू बी इज इक्वल टू 2 वेळा क्यू बी आहे म्हणून टॉईस क्यू बी अपॉन
QB. QB gets cancelled. Here we get ratio 2:1. मग हा रेशो कशाचा आहे? AQ is to QB is equal to 2:1. हा याचा रेशो आपल्याला इथे मिळालेला आहे. आता आपण सेक्शन फॉर्म्युला वापरून क्यूची कोऑर्डिनेट्स काढू. सेक्शन फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे. हा ओरिजिनल फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये थोडा चेंज करायचा आपल्याला, कारण x2 काढायचा आहे. डायरेक्ट व्हॅल्यूज पुट करू. 2 × -4 प्लस 1 × 2 अपॉन रेशो जो आहे तो आपल्याला आलेला आहे आता 2:1 आलेला आहे AQ आणि QBचा. तर तो रेशो आपण इथे वापरणार आहोत. हेन्स x2 इज इक्वल टू -8 प्लस 3 अपॉन 3 -8 प्लस 2 अपॉन 3. -8 प्लस 2 म्हणजेच -6 अपॉन 3. हेन्स x2 इज इक्वल टू -2. हा आपला x2 कोऑर्डिनेट आलेला आहे. असाच आपण y2 कोऑर्डिनेट काढून घेऊ. 2 × -8 प्लस 1 × 7 म्हणजेच हेन्स y2 इज इक्वल टू -16 प्लस 7 अपॉन -2 × -8 प्लस 1 × 7 अपॉन 2 + 1 हा m+n चा रेशो. हेन्स y2 इज इक्वल टू -16 प्लस 7 अपॉन 3. हेन्स y2 इज इक्वल टू y2 आपला -3 आलेला आहे. आणि मग इथे आपल्याला लिहायचं आहे हेन्स द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट Q आर -2 -3. एक्झाम्पल नंबर 10 आपल्या इथे कंप्लीट झालेला आहे. आता एक्झाम्पल नंबर 11 बघू. नंबर 11, इफ A -14 -10 B 6 -2 इज गिवन. ए आणि बी दिलेला आहे. फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स वी डिवाइड सेगमेंट ए बी इंटू 4 इक्वल पार्ट्स. आता इथे म्हटलेलं आहे की या ए बीला 4 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करणारे पॉईंट्स आहेत, त्याचे कोऑर्डिनेट्स काढा. आता इथे इक्वल पार्ट्स म्हटलेलं आहे म्हणून आपण मिड पॉईंट फॉर्म्युलाच वापरणार आहोत. सुरुवातीला आपल्याला अझूम करून घ्यायचं आहे की PQR x1 y1 x2 y2 आणि x3 y3 आहेत. ते आपण करू. यामध्ये ए बी हे पॉईंट्स आहेत, याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहे. सपोज दिस इज लाईन सेगमेंट ए बी, देन you have to take 3 points on this AB line segment PQR. Suppose that points will be PQR. तुम्हाला लिहून घ्यायचं आहे की PQR be the points divide the segments AB into 4 equal parts. आणि हे सपोज करायचं आहे की AB आणि सपोज करायचं आहे की P x1 y1 आहे, Q x2 y2 आहे आणि R x3 y3 आहे. अँड देन वी विल राईट बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. हे सर्व तुम्हाला लिहून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला डायरेक्ट मिड पॉईंट फॉर्म्युला वापरता येईल. मी इथे लाईन सेगमेंटवर दाखवल्यामुळे लिहिलेलं नाही, आपल्याला लिहून घ्यायचं आहे. बाय मिड पॉईंट फॉर्म्युला मिड पॉईंट काढू. x2 इज इक्वल टू, इथे Q जो आहे हा ए बी या लाईन सेगमेंटचा मिड पॉईंट आहे. आपण मिड पॉईंट फॉर्म्युला इथे वापरू आणि याआधी आपल्याला लिहायचं आहे Q इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. हेन्स x2, तर आपल्याला x2 काढायचा आहे. हा मिड पॉईंट आहे म्हणून आपण इथे घेणार
-14 प्लस 6/2 8/2 आणि हे 14चं साईन मायनस असल्यामुळे मोठ्या संख्येचं साईन इथे मायनस लावलं. हेन्स x2 इज इक्वल टू 4, दॅट इज -4. x2 कोऑर्डिनेट आपला निघाला. आता आपल्याला y2 कोऑर्डिनेट काढायचा आहे. y2 कोऑर्डिनेट काढायसाठी परत आपल्याला हे आणि हे कन्सिडर करायचं आहे. म्हणून -10 प्लस -2/2 इथे प्लस मायनस मायनस, हेन्स हियर -12/2. हेन्स y2 इज इक्वल टू -12/2. हेन्स y2 इज इक्वल टू -6. इथे आपल्याला x2 आणि y2चे कोऑर्डिनेट्स मिळालेले आहे, ते लिहून घ्यायचं आहे. इथे आपण मिड पॉईंट जो आहे हा ए बीचा हा क्यू घेतलेला आहे, म्हणून आपण सुरुवातीला x2 y2 इथे काढला. मिड पॉईंट फॉर्म्युला वापरून x2 आणि y2 हे कोऑर्डिनेट्स काढले. हे कशाचे होते? पॉईंट क्यूचे. हे आपण इथे लिहिलेलं आहे. आता आपल्याला पी जो आहे हा मिड पॉईंट कशाचा आहे? ए क्यूचा आहे. याच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. ए क्यूचा पी हा मिड पॉईंट आहे, म्हणून आपण परत इथे मिड पॉईंट फॉर्म्युला वापरणार आहोत आणि आपल्याला आता x1 y1 काढावं लागेल. x1 इज इक्वल टू -14 प्लस -4/2. -14 -4 म्हणजेच 18/2. हेन्स x1 इज इक्वल टू -9. आपल्या इथे x1 कोऑर्डिनेट येणार. इथे आपण x1 काढला तसा y1 सुद्धा काढणार आहोत. तर y1 साठी x1 प्लस x2/2, तसंच y1 प्लस y2/2 हा मिड पॉईंट फॉर्म्युला आहे, म्हणून इथे -10 प्लस -6. y2 जो आहे तो आपला -6 आलेला आहे आणि y1 जो आहे तो आपला (2) -10 आणि प्लस मायनस मायनस, म्हणून इथे -16/2. y1 किती येणार? -16/2. हेन्स y1 इज इक्वल टू -8. x1 -9 आणि y1 -8 हे कोऑर्डिनेट्स आपले आलेले आहेत. हे आपले पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स आहेत, -9 आणि -8. आता आपल्याला आरचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. गणित तुम्हाला लेंथी वाटत असेल, पण आपल्याला 4 भाग दिल्यामुळे मिड पॉईंट फॉर्म्युला वापरूनच हे गणित आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचं आहे. सुरुवातीला आपण मिड पॉईंट क्यूचा कोऑर्डिनेट्स काढले. आता आपल्याला ए क्यू, या ए क्यूमध्ये मिड पॉईंट जो पी आहे त्याचे कोऑर्डिनेट्स काढायचे होते, ते काढले आपण. आता आपल्याला आरचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत, जी क्यू बीला डिवाइड करतो, जो पॉईंट लाईन क्यू बीला डिवाइड करतो. आर जो आहे हा क्यू बी ही जी लाईन सेगमेंट आहे याचा मिड पॉईंट आहे, जसा ए क्यूचा मिड पॉईंट पी होता. आता आपल्याला इथे सुद्धा ते लिहून घ्यायचं आहे. आर इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट क्यू बी आणि बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. आता आपल्याला इथे x3 y3 हे जे अजून केलेलं आहे हेच कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत मिड पॉईंट फॉर्म्युल्याने. -4 प्लस 6 अपॉन, आपल्याला आता हे अजून करायचं आहे, म्हणून इथे आपल्याला x1च्या जागेवर हा घ्यावं लागेल -4 आणि b
हा मधातला हा काढायचा आहे, म्हणजे x1 आणि x2 याच्या एक मागचा आणि एक पुढचा घ्यावा लागेल. इथे आपण -4 + 6 घेतला, 2/2. Hence x3 is equal to 2/2 means x3 is equal to 1. x कोऑर्डिनेट आपल्याला मिळालेला आहे. आता y कोऑर्डिनेट्स परत आता हा आणि हा आपला निघालेला आहे q चा -6 प्लस -2/2. Hence y3 is equal to plus minus minus means here -6 - 2 means 8, -8/2. Hence y3 is equal to -4. Hence the coordinates of points are 1, -4. फायनल आन्सरमध्ये तुम्हाला या PQR चे जे पॉईंट्स काढायला सांगितले ते हे तुम्ही इथे लिहून घ्यायचे आहेत. The coordinates of points which divide segments AB into 4 equal parts are. आता हे आपण जे पॉईंट्स काढले हे सर्व इथे लिहून घ्यायचे आहेत. -9, -8, 4, -6 आणि Q चे 1 आणि -4 हे सर्व फायनलमध्ये आपल्याला तिन्ही पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स लिहून घ्यायचे आहेत. एक्झाम्पल नंबर 11 इज कम्प्लीटेड हिअर. एक्झाम्पल नंबर 12 मध्ये ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे की एक लाईन सेगमेंट आहे AB, याला 5 पार्ट्समध्ये 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्समध्ये डिवाइड करायचं आहे आणि याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. तर हे जे एक्झाम्पल आहे हे सुद्धा लेंथीच असणार आहे, कारण का आपल्याला इथे सुद्धा P, Q, R यांचे S यांचे कोऑर्डिनेट्स काढावे लागतील. तर इथे जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे कॉन्ग्रुएंट पार्ट्स म्हटलं म्हणून AP इज इक्वल टू PQ इज इक्वल टू QR इज इक्वल टू RS इज इक्वल टू SP. 1, 2, 3, 4 आणि 5 इथे 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्समध्ये याचं डिवायडेशन होईल. याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. Bचे सुद्धा दिलेले आहेत 0,20 आणि हे आपल्याला अझूम करायचे आहेत. आपण नेहमीप्रमाणे करू. x1 y1, x2, y2, x3, y3 and x4, y4. हे आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे की लेट पॉइंट्स P, x1 y1, Q, x2 y2, R, x3 y3, S, x4 y4 divide segment AB into 5 congruent parts. Hence AP is equal to PQ equal to QR equal to RS equal to SB. Suppose this is equation number 1. आता सर्वच पार्ट्स कॉन्ग्रुएंट आहे म्हटल्यानंतर आपल्याला याचा रेशो AP/PB 2 रेशोमध्ये सुरुवातीला आपण जर कन्सिडर केलं तर AP आणि हा PB, AP/PB इक्वल टू AP. तर PB म्हणजेच काय, PB मध्ये हे सर्वच पॉईंट्स आले PQ, QR आणि RS आणि SB. ते आपण इथे लिहू. PB मध्ये जेवढे पॉईंट आले तेवढे PQ प्लस QR प्लस RS प्लस SB. AP/PB मध्ये हे सर्व चारही पॉईंट्स आले म्हणून याचा रेशो काढताना AP/PB. आता इथे आपण हा इक्वेशन नंबर 1 चा विचार केला तर AP इज इक्वल टू PQ म्हणजेच हे सर्वच जे आहेत याच्याऐवजी आपण AP लिहू शकतो. वरचा AP तसाच ठेवणार. AP/PB चा जर रेशो आपल्याला काढायचा असेल तर मग आपल्याला या इक्वेशनचा विचार करावा लागेल की सर्वच पार्ट जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहे म्हणून AP हा तसाच ठेवणार आणि PB मध्ये PQ, QR, RS आणि SB. AP/PB. आता याऐवजी आपण
हे सर्वच कॉम्पोनंट असल्यामुळे AP लिहू शकतो, म्हणून इथे आपण लिहून घेणार आहोत AP. मी डायरेक्ट लिहिलं 1 2 3 4 म्हणून 4 AP. आणि हे कुठून घेतलं आपण? इक्वेशन नंबर 1 वरून घेतलं. हेन्स AP अपॉन PB याचा जो रेशो आहे तो काय येईल आपला? AP कॅन्सल होईल, 1:4. रेशोच्या फॉर्ममध्ये AP/PB is equal to 1:4. Hence P divides AB in the ratio 1:4. आपला AP आणि PBचा रेशो आलेला आहे या Pनी या AB या लाईन सेगमेंटला 1:4 या रेशोमध्ये डिवाइड केलेला आहे. आता आपण x1 म्हणजे PQ, R आणि S चे कोऑर्डिनेट्स काढू सेक्शन फॉर्म्युल्याने. सेक्शन फॉर्म्युला वापरून आपण या P चे कोऑर्डिनेट्स काढून घेतले x1 आणि हा जो रेशो आहे 1:4 म्हणून mच्या जागेवर 1 घेतला आणि nच्या जागेवर 4 घेतला. तर याचा x1 जो आहे हा 16 आला आणि y1 जो आहे इथे सुद्धा m म्हणजेच रेशो 1 आणि n म्हणजे 4. y1 आपला 12 आला, म्हणून इथे आपल्याला लिहायचं आहे द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट P आर 16, 10. आता आपण P चे कोऑर्डिनेट्स आपल्याला 16:12 मिळाले x1 y1. आता आपल्याला P इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AQ. आता हा जो AQ आहे याचा जो मिड पॉईंट आहे तो P आहे, म्हणून याचा मिड पॉईंट फॉर्म्युल्याने आपण आपल्याला आता Q चे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. तर मिड पॉईंट फॉर्म्युल्यामध्ये आता आपल्याला इथे 16 x1 आपल्याला मिळालेला आहे 16 इज इक्वल टू 20 प्लस x2 आपल्याला माहिती नाही. x1 प्लस x2 मधला x1 माहिती आहे, x2 माहिती नाही, अपॉन 2. हा 2 इंटू इकडे गेला म्हणजे इथे इंटू झाला, इथे डिवायडेशनला होता. डायरेक्ट लिहू आपण 16 इंटू 2 32. 20 प्लस x2 हेन्स 32. इकडे गेल्यानंतर हा मायनस होईल इज इक्वल टू x2. हेन्स x2 इज इक्वल टू 12. x2 आपल्याला इथे मिळालेला आहे. आता आपण y2 काढू 12. हा y1 जो आहे तो 12 आहे, इथे 10 प्लस y2 आपल्याला काढायचा आहे. हा y आणि हा y2 अपॉन 2. आता हा 2 इकडे मल्टिप्लिकेशनला गेल्यानंतर इथे 24 होईल. 10 प्लस y2. 24 मायनस 10 इज इक्वल टू y2. हा प्लस होता, साईड चेंज झाल्यामुळे इथे याचं साईन चेंज झालं, मायनस झालं. 14 इज इक्वल टू y2, किंवा आपण असंही लिहू शकतो y2 इज इक्वल टू 14. आणि इथे कोऑर्डिनेट्स लिहायचे आहेत. इथे आपल्याला Qचे कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत आणि लिहिलं आपण द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट Q आर 12 and 14. Now we have to find coordinates of point R. आता आपल्याला R is the midpoint of segment PB. PBचा midpoint जो आहे तो आहे R. आता आपल्याला Qचे मिळालेले होते. Qचे आपल्याला x2 y2 हे जे इथे लिहिते मी 12, 14 हे आपल्याला याचे पण मिळाले. आता आपल्याला याचे काढायचे आहेत, तर हा मिड पॉईंट असल्यामुळे मिड पॉईंट फॉर्म्युला आपण वापरू. बाय मिड पॉईंट फॉर्म्युला x3 इज इक्वल टू 16 प्लस 0 अपॉन 2. हेन्स x3 इज इक्वल टू 16 अपॉन 2. x3 is equal to 8. Similarly, y3 is equal to 12 plus 20 upon 2. 22 upon 2.
hence y3 is equal to 2 1s are 2, 2 6s are 12. The coordinates of point R are 8, 16. आता आपला हा आलेला आहे, याचे पॉईंट्स आले 8, 16. आता आपला राहिला x4 y4. आता आपण x4 y4 सुद्धा मिड पॉईंट फॉर्म्युल्याने काढू. त्यापूर्वी आपल्याला लिहून घ्यायचं आहे s इज द मिड पॉईंट ऑफ RB. हा RB जो आहे याचा मिड पॉईंट आहे s, म्हणून आपण इथे लिहून घेतलं आणि डायरेक्ट मिड पॉईंट फॉर्म्युला वापरू. x4ची कोऑर्डिनेट्स काढू. x4 is equal to 8 plus 0 upon 2. Hence x4 is equal to 8 upon 2 means x4 is equal to 4. Similarly y4 is equal to 16 plus 20. आपल्याला हा मिड पॉईंट आहे, म्हणजे याचा आणि याचा विचार करावा लागेल, आर आणि बीचा. म्हणून इथे 16 प्लस 20 हे घेतलं बाय 2. हेन्स y4 इज इक्वल टू 6 अँड दिस इज 2 and 1 3, 36 by 2. हेन्स y4 इज इक्वल टू 2 1s are 2, 2 8s are 16. म्हणजेच आपले इथे याचे कोऑर्डिनेट्स 4 आणि 18 आले. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट S आर 4, 18. आता आपल्याला फायनल आन्सर जे आहे ते लिहायचं आहे. आता हे सर्व जे आपण काढलेले आहे ते 16, 12, 12, 14, 8, 16 आणि याचे आले 4, 18. हे सर्व कोऑर्डिनेट्स आहे ते लिहायचे. आर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स विच डिवाइड सेगमेंट AB इंटू 5 कॉन्ग्रुएंट पॉईंट्स, असं आपल्याला इथे फायनल आन्सर लिहायचं आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 5.2 कंप्लीट झालेला आहे. हे जे 11 आणि 12 एक्झाम्पल्स होते, हे जरी आपल्याला लेंदी वाटत असले तरी त्यामध्ये पॉईंट्स जास्त दिल्यामुळे आपल्याला त्या पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स काढले, म्हणून हे एक्झाम्पल